We will see the types of salt. When salts are produced, salt is produced in the reaction between acid and base. That is neutralization reaction मध्ये कोणता एक प्रोडक्ट असणार आहे, सॉल्ट हा एक प्रोडक्ट असणार आहे. मग सॉल्ट इज प्रोड्यूस्ड बिटवीन रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस हे बघितलं आहे तुम्ही. मग आता सॉल्ट जे आहे ते तयार झालेले सॉल्ट हे सगळेच त्यांचं नेचर काय असणार आहे ते बघायचं आहे. सॉल्ट्सचे टाईप्स त्याच्यावरून पडतात. ॲसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट आणि न्यूट्रल सॉल्ट्स. मग तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. प्रिपेअर 10 ml ॲक्वियस सोल्युशन फ्रॉम 1 ग्रॅम ईच ऑफ सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट. हे 3 सॉल्ट्स आहेत. एक आहे सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, आणखीन सोडियम बायकार्बोनेटचं 10 mlचं ॲक्वियस सोल्युशन करायचं आहे आणि त्याचा pH मेजर करायचा आहे pH पेपरचा यूज करून. आणि आर द व्हॅल्यूज ऑफ आर सेम फॉर ऑल द थ्रीज. आता या तिघांचा pH जो आहे, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट या तिन्ही सॉल्ट्सचा pH हा सेम असणार नाही, तो डिफरंट असणार आहे. आणि जर बघितला तर सोडियम क्लोराईडचा pH जो असतो तो आपल्याला 7 येतो, म्हणजे सोडियम क्लोराईड हे काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. आता अमोनियम क्लोराईड जर बघितलं तर अमोनियम क्लोराईड हे सॉल्ट जे आहे त्याचा pH हा काय येणार आहे, तर हा त्याचा pH हा ग्रेटर दॅन 7 असणार आहे. आणि सोडियम बायकार्बोनेट जो आहे त्याचा pH, सोडियम बायकार्बोनेट जो आहे त्याचा pH हा 7पेक्षा काय असणार आहे. मग सोडियम बायकार्बोनेट जो आहे त्याचा pH, तर ते pH जे आहेत हा 7. आता इथे सोडियम क्लोराईड हे सॉल्ट जो आहे त्याचा pH 7 येतो, म्हणजेच ते काय असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट असणार आहे. दुसरं आहे अमोनियम क्लोराईड. आता अमोनियम क्लोराईड हे सॉल्ट जे आहे ते काय असणार आहे, ॲसिडिक सॉल्ट, आणि त्याचा pH 7पेक्षा काय असणार आहे, लेस असणार आहे. सोडियम बायकार्बोनेट हे बेसिक सॉल्ट आहे आणि त्याचा pH ग्रेटर दॅन 7 असणार आहे. आता ह्याच्यावरून तुम्ही न्यूट्रल सॉल्ट, ॲसिडिक सॉल्ट आणि बेसिक सॉल्ट हे कसं ठरवलं त्याच्यासाठी पुढे आपल्याला दिलेलं आहे ते बघूयात. मग pH मेजर केल्यानंतर प्रत्येकाचा pH काय येणार आहे, डिफरंट येणार आहे आणि त्याच्यावरून सॉल्ट्सचं काय केलं जाणार आहे, क्लासिफिकेशन होणार आहे. न्यूट्रल सॉल्ट्स, बेसिक सॉल्ट्स आणि ॲसिडिक सॉल्ट्स. तर वी हॅव सीन दॅट सॉल्ट्स आर फॉर्म्ड बाय द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेसेस. दो दिस रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, द रिझल्टिंग सॉल्ट्स आर नॉट ऑलवेज न्यूट्रल. आता ही रिॲक्शन आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सॉल्ट आणि वॉटर फॉर्म झालं, ॲसिड आणि बेस रिॲक्ट झाल्यावरती सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतं, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. पण तयार होणारा सॉल्ट जो आहे तो ऑलवेज न्यूट्रल असणार नाही. मग कोणत्या सॉल्टला न्यूट्रल म्हणायचं आहे, तर द न्यूट्रल सॉल्ट इज फॉर्म्ड बाय न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यांचं न्यूट्रलायझेशन झालं तर तयार होणारा सॉल्ट हा काय असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट असणार आहे. मग कोणता असणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड घेतलं, H2SO4 प्लस NaOH. ह्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि NaOH हे काय आहे, स्ट्रॉंग बेस. त्याचबरोबर HCl स्ट्रॉंग ॲसिड आणखीन बेस NaOH जर घेतला तर ह्यांच्यामध्ये काय तयार होणार आहे, NaCl हा सॉल्ट तयार होणार आहे प्लस वॉटर. आणि हा सॉल्ट जो आहे म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस यांच्या न्यूट्रलायझेशनमध्ये तयार झालेलं जे सॉल्ट आहे त्याला काय म्हटलं आहे, न्यूट्रल सॉल्ट. याला कोणतं सॉल्ट म्हटलेलं आहे, दिस इज अ न्यूट्रल सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट केव्हा फॉर्म होणार आहे, द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस त्यांच्यामध्ये तयार होणारा जो सॉल्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, न्यूट्रल सॉल्ट. त्याच्यानंतर दुसरं, आणि त्याचा pH किती असणार आहे, मग न्यूट्रल सॉल्ट असेल तर त्याचा pH इज इक्वल टू 7 असणार आहे. त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये द pH ऑफ न्यूट्रल सॉल्ट इज 7. अँड ॲसिडिक सॉल्ट इज फॉर्म्ड बाय न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कोणामध्ये करायची आहे, स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस.
आता ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड, समजा आपण स्ट्रॉंग ॲसिड HCl घेतलं, आणखीन वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड घेतला NH4OH. हे जर स्ट्रॉंग ॲसिड आणखीन वीक बेस यांच्यामध्ये जर रिॲक्शन घेतली, रिॲक्शन बिटवीन HCl आणखीन HCl स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस कोणता आहे अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH यांच्यामध्ये रिॲक्शन झाली तर सॉल्ट कोणता फॉर्म होणार आहे, तर अमोनियम क्लोराईड NH4Cl हा सॉल्ट फॉर्म होणार आहे आणि वॉटर. आणि हा अमोनियम क्लोराईड हा जो सॉल्ट आहे हा कोणता असणार आहे, ॲसिडिक सॉल्ट. तो कोणता टाईप असणार आहे त्याचा सॉल्टचा, ॲसिडिक सॉल्ट. आणि याचा pH जो असणार आहे तो pH किती असणार आहे, लेस दॅन 7. pH इज लेस दॅन 7. न्यूट्रल सॉल्ट असेल तर न्यूट्रल सॉल्टचा pH काय असतो, इक्वल टू 7. म्हणजेच इथं जो सेकंड सॉल्ट घेतलेला आहे अमोनियम क्लोराईड हा कशामध्ये येणार आहे, ॲसिडिक सॉल्ट येणार आहे. इट इज फॉर्म्ड बिटवीन द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आणि आता थर्ड एक्झाम्पल बघूयात आपण. त्याच्यामध्ये ॲसिड जे आहे कोणता टाईप असणार आहे, बेसिक सॉल्ट. आणि बेसिक सॉल्टमध्ये स्ट्रॉंग बेस आणखीन काय असणार आहे, वीक ॲसिड. मग आता वीक ॲसिडमध्ये कार्बोनिक ॲसिड ते बघूयात. कार्बोनिक ॲसिड आणखीन सोडियम हायड्रॉक्साईड यांच्यामधली कार्बोनिक ॲसिड H2CO3 प्लस काय असणार आहे, स्ट्रॉंग बेस NaOH यांच्यामध्ये रिॲक्शन झाली तर काय फॉर्म होणार आहे, Na2CO3. हा कुठला सॉल्ट आहे, सोडियम बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 आणि काय फॉर्म होणार आहे, H2O वॉटर फॉर्म होणार आहे. हा NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट हा कोणता सॉल्ट असणार आहे, बेसिक सॉल्ट येणार आहे. कारण हा स्ट्रॉंग बेस आणखीन वीक ॲसिड यांच्या न्यूट्रलायझेशनमध्ये तयार झाला आहे. आणि त्याचा pH जो आहे तो pH काय असणार आहे, ग्रेटर दॅन 7. असे सॉल्ट्सचे टाईप्स आहेत. न्यूट्रल सॉल्ट त्याचा pH असणार आहे 7, ॲसिडिक सॉल्ट pH इज लेस दॅन 7 आणि बेसिक सॉल्ट्स pH इज ग्रेटर दॅन 7. मग ॲन ॲसिडिक सॉल्ट इज फॉर्म्ड by neutralization reaction between strong acid and weak base. The pH of aqueous solution of acidic salt is less than 7. On the contrary, the basic salt is formed. The basic salt केव्हा फॉर्म होणार आहेत, तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन of weak acid and strong base, and the pH of aqueous solution of such basic salt is greater than 7. तर तुम्हाला इथं काही सॉल्ट्स दिलेले आहेत आणि त्यांना क्लासिफाय करायचं आहे. क्लासिफाय द फॉलोइंग सॉल्ट्स इंटू टाईप्स, ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. सोडियम सल्फेट. आता सोडियम सल्फेट हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड यांच्या रिॲक्शनमध्ये होणार आहे, म्हणून हा कोणता असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट येणार आहे. त्याचबरोबर पोटॅशियम क्लोराईड हा सुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिडपासून तयार झालेला आहे, न्यूट्रल सॉल्ट येणार आहे. अमोनियम नायट्रेट हा अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे वीक बेस आणि नायट्रिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड यांच्यामध्ये तयार झालेला आहे, म्हणून तो कसला असणार आहे, ॲसिडिक सॉल्ट असणार आहे. आता याच्यामध्ये सोडियम सल्फेट हा काय असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट. पोटॅशियम क्लोराईड न्यूट्रल सॉल्ट. अमोनियम नायट्रेट ॲसिडिक सॉल्ट असणार आहे. सोडियम कार्बोनेट हा केव्हा फॉर्म होणार आहे, न्यूट्रलायझेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आणखीन वीक ॲसिड कार्बोनिक ॲसिड यांच्या वेळेस तयार होणार आहे, म्हणून हा बेसिक सॉल्ट असणार आहे. सोडियम ॲसिटेट याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आणि ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड म्हणून हा सुद्धा काय असणार आहे, बेसिक सॉल्ट असणार आहे. आणि सोडियम क्लोराईड हा केव्हा फॉर्म होणार आहे, सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आणखीन हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड यांच्या रिॲक्शनमध्ये तयार झालेला सोडियम क्लोराईड हा काय असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट असणार आहे. म्हणून लक्षात आलं आहे कसं क्लासिफिकेशन करायचं आहे, तर स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस त्याचबरोबर
त्यांचं रिॲक्शन्स कसे ते कोणत्या रिॲक्शनमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये ॲसिड आणि बेस कोणते आहेत त्याच्यावरून सॉल्ट्सचे टाईप्स हे बघितलं. आता त्याच्यानंतर खालचा टेबल कंप्लीट करा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. कंप्लीट द रिॲक्शन्स इन द फॉलोइंग टेबल. आता याच्यामध्ये कार्बोनेट सॉल्ट ऑफ मेटल प्लस डायल्यूट ॲसिड, आणखीन काय फॉर्म होतं आहे त्याच्यामध्ये, तर इथं एक अनादर सॉल्ट ऑफ मेटल फॉर्म होतो, आणखीन कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होतो. आता इथं तुम्ही मेटल कार्बोनेट्स रिॲक्ट्स विथ ॲसिड, त्यांच्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होतो, ते या रिॲक्शनमध्ये इथं सुरुवातीला बघितले आहे तुम्ही इथे. आणि त्यातला तयार होणारा कार्बन डायऑक्साईड लाईम वॉटरमधून पास झाल्यावरती लाईम वॉटर मिल्की होतं, ते बघितलेलं आहे. आता वी विल सी हे तेच आहेत, मेटल कार्बोनेट्स आहेत आणि मेटल बायकार्बोनेट्स यांची ॲसिडबरोबर रिॲक्शन. ती ॲसिडबरोबर रिॲक्शन होत असताना सॉल्ट तयार होणार आहे, अनादर सॉल्ट ऑफ मेटल, कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे, आणि अजूनही काय तयार होणार आहे, वॉटर फॉर्म होणार आहे. हे ॲक्वियसमध्ये आहे, म्हणजेच इथे काय तयार होणार आहे, वॉटरसुद्धा फॉर्म होणार आहे. म्हणजेच इथं तुम्ही प्लस H2O हे तयार होणार आहे. आता ह्याच्यामध्ये रिॲक्शन बघा, पहिलं आहे सोडियम कार्बोनेट Na2CO3 रिॲक्ट्स विथ HCl, आणि कोणता सॉल्ट फॉर्म झालेला आहे, सोडियम क्लोराईड हा सॉल्ट फॉर्म झाला. कार्बोनेट आहे, मेटल कार्बोनेट रिॲक्ट विथ ॲसिड, आणि एक सॉल्ट फॉर्म झाला त्या मेटलचा, सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, आणि अजून काय फॉर्म होणार आहे, तर वॉटर फॉर्म होणार आहे, H2O. हे वॉटर फॉर्म होणार आहे. ही रिॲक्शन इथं नीट कंप्लीट करा. इथं काय असणार आहे, प्लस वॉटर फॉर्म होणार आहे, म्हणून या जनरल इक्वेशनमध्ये सुद्धा प्लस वॉटर लिहा. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट ॲसिडबरोबर रिॲक्ट झाल्यावरती सॉल्ट कोणता फॉर्म झाला आहे, सोडियम सल्फेट फॉर्म झाला आहे, प्लस कार्बन डायऑक्साईड आणि प्लस काय असणार आहे, H2O, आणि इथं ॲसिड कोणता असणार आहे, सल्फेटचा सॉल्ट तयार झाला म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. काय येणार आहे ॲसिड, H2SO4 हे असणार आहे. आणि इथं तुम्ही काय लिहिणार आहात, ॲक्वियस. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट नायट्रिक ॲसिडबरोबर रिॲक्ट झालेला आहे, आणि कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे, कॅल्शियम नायट्रेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, CaNO3. कॅल्शियमची व्हॅलन्सी आहे 2 म्हणून CaNO3 ट्वाईस. हे ॲक्वियसमध्ये असणार आहे, AQ लिहायचे, आणि प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे, आणि प्लस काय असणार आहे, वॉटर H2O. त्याच्यानंतर तुम्हाला कुठला सॉल्ट आहे, पोटॅशियम कार्बोनेट K2CO3 प्लस सल्फ्युरिक ॲसिड. आता यांच्या रिॲक्शनमध्ये कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे, तर पोटॅशियम सल्फेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे, K2SO4 हा सॉल्ट फॉर्म होणार आहे, प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म होणार आहे, आणि H2O वॉटर तयार होणार आहे. लक्षात आलं आहे. मग हे रिॲक्शन्स तुम्हाला कंप्लीट करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. मेटल कार्बोनेट्स रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म अनादर सॉल्ट ऑफ मेटल, कार्बन डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्व्ड अँड वॉटर इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर काय आहेत, मेटलचे बायकार्बोनेट्स. मग बायकार्बोनेट सॉल्ट्स ऑफ मेटल रिॲक्ट्स विथ ॲसिड्स टू फॉर्म अनादर सॉल्ट ऑफ मेटल, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. इथं जसं प्लस वॉटर लिहिलं आहे तसं इथं लिहा तुम्ही. मग आता इथं तुम्हाला पहिला कोणता बायकार्बोनेट घेतला आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे, NaHCO3 रिॲक्ट्स विथ HCl टू फॉर्म सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर कोणता आहे बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट KHCO3 प्लस नायट्रिक ॲसिडबरोबर रिॲक्शन झाली आहे HNO3. मग कोणता सॉल्ट इथं फॉर्म होणार आहे, तर पोटॅशियम नायट्रेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे. पोटॅशियम नायट्रेट हा सॉल्ट फॉर्म होईल, KNO3 प्लस CO2 प्लस काय असणार आहे, वॉटर. मग इथं ॲक्वियस, त्याच्यानंतर इथं गॅशियस स्टेट, आणि इथं वॉटरची लिक्विड स्टेट ही लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणता आहे लास्ट,
कुठला बायकार्बोनेट आहे, सोडियम बायकार्बोनेट. कोणत्या ॲसिडबरोबर रिॲक्ट झाल्यावरती इथे काय मिळालेलं आहे, सोडियम ॲसिटेट तयार झालेला आहे, CH3COONA. हा काय आहे, सोडियम ॲसिटेट, म्हणजे इथं ॲसिटिक ॲसिडबरोबर तो रिॲक्ट झालेला आहे. आणि ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, तर CH3COOH. CH3COOH या ॲसिटिक ॲसिडबरोबर सोडियम बायकार्बोनेट रिॲक्ट झाल्यावरती सोडियम ॲसिटेट सॉल्ट फॉर्म होतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होतो. आणखीन वॉटर H2O फॉर्म होतो. हा चार्ट तुमच्या वहीमध्ये फिल करा. तुम्हाला क्वेश्चन्स किंवा रिॲक्शन्स विचारल्या जाऊ शकतात, त्यावेळेस आपल्याला फिल करा म्हणून दिलं जातं, त्यावेळेस हे फिल करा. अशाच टाईपचा क्वेश्चन पेपरमध्ये आल्यावरती लिहायला आला पाहिजे. मग इथं काय, कुठला चार्ट आहे हा, रिॲक्शन बिटवीन मेटल कार्बोनेट्स अँड मेटल बायकार्बोनेट्स विथ ॲसिड. ॲसिडबरोबर ॲसिडची मेटल कार्बोनेट बरोबर आणि ॲसिडची मेटल बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे क्रिस्टलायझेशन, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय असतं, तर काही सॉल्ट्स काय असणार आहेत, ते सॉल्ट्समध्ये वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. द प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन द सॉल्ट्स. काही सॉल्ट्समध्ये वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि त्यांना काय म्हटलेलं आहे, त्या वॉटरला म्हटलेलं आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. फॉर एक्झाम्पल कोणतं असणार आहे ते एक्झाम्पल, तर कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट या सॉल्टला कलर काय असतो, ब्ल्यू कलर असतो. आणि त्यावेळेस ज्याला, आता इथं तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलं आहे, टेक सम क्रिस्टल्स ऑफ ब्ल्यू विट्रॉल. कॉपर सल्फेटलाच नेम काय आहे, ब्ल्यू विट्रॉल. त्याला कलर कोणता असतो, ब्ल्यू. कॉपर सल्फेट हे सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यावरती त्याला सोल्युशनला कलर कोणता असणार आहे, ब्ल्यू. आणि कॉपर सल्फेट या सॉल्टला कलर काय असतो, ब्ल्यू कलर असतो, म्हणून त्याला ब्ल्यू विट्रिऑल असं म्हटलेलं आहे. ब्ल्यू विट्रॉल हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि केमिकल नेम काय आहे त्याचं, कॉपर सल्फेट. ॲड सम वॉटर इन द टेस्ट ट्यूब अँड शेक. त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि शेक करायचं आहे. व्हॉट डीड यू सी, कॉपर सल्फेट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि ब्ल्यू कलर सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज फॉर्म्ड. कोणता सोल्युशनला कलर कोणता असणार आहे, ब्ल्यू कलर सोल्युशन. ब्ल्यू कलरचं सोल्युशन, ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज फॉर्म्ड. CuSO4, copper sulfate solution is formed. तर व्हॉट इज द कलर ऑफ द, कॉपर सल्फेट डिझॉल्व्ह होणार आहे टेस्ट ट्यूब वॉटरमध्ये. व्हॉट इज द कलर ऑफ सोल्युशन फॉर्म्ड, कलर काय असणार आहे, ब्ल्यू कलर असणार आहे. त्याच्यानंतर हीट द अदर टेस्ट ट्यूब ॲट लो फ्लेम ऑन द बर्नर अँड व्हॉट डू यू सी. आता दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं आहे, दोन टेस्ट ट्यूबमध्ये ब्ल्यू विट्रॉल घ्यायचं आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर ॲड करायचे. वॉटर ॲड केल्यावरती आपल्याला काय दिसतं, कॉपर सल्फेट डिझॉल्व्स इन वॉटर. आणखीन काय होणार आहे, म्हणजेच त्याचं डिसॉसिएशन होणार आहे वॉटरमध्ये. कॉपरचे प्लस आयन्स आणि सल्फेटचे मायनस आयन्स फॉर्म होणार आहेत. इट डिझॉल्व्स इन वॉटर, त्याचं डिसॉसिएशन होणार आहे. आणखीन कलर कोणता असणार आहे त्याला, ब्ल्यू कलर. दुसऱ्या टेस्ट ट्यूबला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. आणि हीट केल्यावरती काय दिसतं, तर व्हॉट डू यू सी, हीट केल्यावरती काय होणार आहे, तर आपल्याला टेस्ट ट्यूबच्या आतल्या बाजूला काही वॉटर ड्रॉपलेट्स दिसतात. ते हीट झाल्यावरती वॉटर ड्रॉपलेट्स आर सीन ऑन द साईड्स ऑफ टेस्ट ट्यूब. आणि त्याच्यामधला पहिल्यांदा ते वॉटर जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं वॉटर हे इव्हॅपरेट होणार आहे. आणि जो ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू विट्रॉलला जो ब्ल्यू कलर असतो त्याचा ब्ल्यू कलर जाणार आहे. क्रिस्टलाइन फॉर्मसुद्धा त्याचा जाणार आहे. आणि व्हाईट ॲमॉर्फस पावडर ऑफ कॉपर सल्फेट इज फॉर्म्ड. व्हाईट कलर्ड ॲमॉर्फस पावडर काय होणार आहे, कॉपर सल्फेटची फॉर्म होणार आहे. त्याचा ब्ल्यू कलर डिसॅपियर होणार आहे हीट केल्यावर. तेच इथं दाखवलेलं आहे. परत ते हीट केलेलं आहे कॉपर सल्फेट, कोणता कलर आलेला आहे, रेसिड्यू जो टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर सल्फेट आहे त्याचा कलर कोणता असणार आहे, आफ्टर हीटिंग कॉपर सल्फेटचा कलर
व्हाईट होणार आहे आणि नंतर आपल्याला काय दिसणार आहे, वी सी सम वॉटर ड्रॉपलेट्स ऑन इनसाइड द वॉल्स ऑफ टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबच्या आतल्या बाजूला आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स दिसणार आहेत. आता हे वॉटर कुठून येणार आहे, तर या क्रिस्टल फॉर्ममध्ये, कॉपर सल्फेटच्या क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये काय असणार आहेत, वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. त्या वॉटरला म्हटलेलं आहे, त्या वॉटर मॉलिक्युल्सला म्हटलं आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता व्हॉट डीड यू सी इन द अपर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. द कलर जो आहे, व्हॉट इज द चेंज did occur in the color of blue vitriol. The color of blue vitriol changes and the color कॉपर सल्फेटला कलर कोणता येणार आहे, व्हाईट. त्याच्यानंतर व्हॉट डीड यू सी इन द अपर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. वी सी द वॉटर ड्रॉप्स ऑन द अपर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. आता वेन द सेकंड टेस्ट ट्यूब कूल्स, आता ही सेकंड टेस्ट ट्यूब कूल झाली. कूल झाल्यानंतर जर आपण याच्यावरती वॉटर ॲड केलं, 1-2 ड्रॉप्स वॉटरचे ॲड केले, तर पुन्हा तो जो व्हाईट कलर कॉपर सल्फेट असतो तो पुन्हा काय होणार आहे, ब्ल्यू कलर त्याला मिळणार आहे. वेन द सेकंड टेस्ट ट्यूब कूल्स डाऊन, ॲड सम वॉटर इन इट अँड शेक. व्हॉट इज द कलर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन. पुन्हा त्याला कोणतं कलर मिळणार आहे, ब्ल्यू कलर सोल्युशनचा मिळणार आहे. व्हॉट इन्फरन्स कॅन वी ड्रॉ फ्रॉम धिस ऑब्झर्वेशन. आता याच्यावरून कोणतं इन्फरन्स सांगता येणार आहे, तर ज्या वेळेला सॉल्ट कंटेनिंग वॉटर त्यांना जर आपण हीट केलं तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे आणि जी व्हाईट कलरचा कॉपर सल्फेट फॉर्म होणार आहे त्याला पुन्हा वॉटर ॲड केल्यावरती त्याला कलर काय येणार आहे, ब्ल्यू येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला नाव हिअर व्हॉट इन्फरन्स वी विल ड्रॉ फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट. आता ज्यावेळेस तुम्ही त्याच्या व्हाईट कॉपर सल्फेटमध्ये वॉटर ॲड करता त्यावेळेस पुन्हा त्या सोल्युशनला कलर ब्ल्यू होतो. म्हणजेच इथं हीट केल्यावरती, कॉपर सल्फेटला हीट केल्यावरती त्याच्यामधलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किंवा त्याच्यामध्ये कोणती केमिकल रिॲक्शन होत नाही. फक्त काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होत नाही. म्हणजेच इथं वॉटर ॲड केल्यावरती पुन्हा त्याला कोणता कलर मिळणार आहे, ब्ल्यू कलर त्याला मिळणार आहे. हीट केल्यावरती काय होणार आहे, त्याच्यामध्ये जो काही वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहेत, इव्हॅपरेट होणार आहेत आणि वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपरेट झाल्यामुळं ब्ल्यू कलर डिसॅपियर होऊन ते कॉपर सल्फेट कसं होणार आहे, व्हाईट कलरचं होणार आहे. इथं तुम्हाला ती रिॲक्शन किंवा त्यांच्यामध्ये घडणारी प्रोसेस इथं दाखवलेली आहे. कॉपर सल्फेट जे आहे त्या कॉपर सल्फेटमध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. हीट केल्यावरती हे वॉटर मॉलिक्युल्स काय होणार आहेत, इव्हॅपरेट होणार आहेत आणि व्हाईट पावडर किंवा व्हाईट कॉपर सल्फेट फॉर्म होणार आहे. ज्यावेळेस त्याला आपण ही टेस्ट ट्यूब कूल झाल्यावरती जर आपण वॉटर ॲड केलं आणि शेक केलं तर पुन्हा त्या सोल्युशनला कलर हा कोणता मिळणार आहे, ब्ल्यू कलर मिळणार आहे. म्हणजेच इथं केमिकल रिॲक्शन कोणती होत नाही. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किंवा त्याच्यामध्ये जे वॉटर आहे ते वॉटर फक्त काय होणार आहे, इव्हॅपरेट होणार आहे हीट केल्यावरती आणि म्हणून त्याला व्हाईट कलर मिळणार आहे. आणि ज्यावेळेस वॉटर ॲड करतो त्यावेळेस पुन्हा त्या व्हाईट कॉपर सल्फेटला सोल्युशनला कलर कोणता येणार आहे, ब्ल्यू कलर मिळणार आहे. म्हणजे तिथे काय आहे, केमिकल चेंज कोणताही होणार नाही. हे त्याच्यामधून काय सांगता येणार आहे, इन्फरन्स ऑन हिटिंग द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ ब्ल्यू विट्रॉल ब्रेक डाऊन टू फॉर्म कलरलेस पावडर अँड वॉटर केम आउट. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हीट करतो त्यावेळेस काय होणार आहे, त्याचं क्रिस्टलाइन फॉर्म जो आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्याचं जे असणार आहे ते ब्रेक होणार आहे आणि ते ब्रेक झाल्यावरती त्याच्यामधलं वॉटर जे आहे ते इव्हॅपरेट होणार आहे. दिस वॉटर
and water came out. This water was the part of crystal structure of blue vitriol. ब्ल्यू विट्रॉलला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे त्याला एक ठराविक आकार क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे हे कशामुळे मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या वॉटरमुळं मिळालेलं आहे. ज्यावेळेस हीट करतो तो क्रिस्टलाइन फॉर्म ब्रेक होतो आणि वॉटर बाहेर येतं आणि त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म जातो आणि म्हणून ब्ल्यू कलर जो आहे तो चेंज होऊन व्हाईट होतो. इट इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं जे वॉटर आहे त्याला काय म्हटलं आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ऑन ॲडिंग वॉटर टू द व्हाईट पावडर द सोल्युशन वॉज फॉर्म्ड विच हॅड सेम कलर ॲज द सोल्युशन इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब. जर व्हाईट पावडरला आपण वॉटर ॲड केली तर पुन्हा त्याला कोणता कलर मिळणार आहे, ब्ल्यू कलर मिळणार आहे. आणि फ्रॉम दिस वी कम टू नो दॅट नो केमिकल चेंज हॅज ऑकर्ड. हिचं जे आन्सर्स आहेत ते इथं आहेत. नो केमिकल चेंज ऑकर होणार नाही कोणतीही. नो केमिकल चेंज हॅज ऑकर्ड इन क्रिस्टल्स ऑफ ब्ल्यू विट्रॉल ड्यू टू हीटिंग. लूजिंग वॉटर ऑन हीटिंग the blue vitriol breaking down the crystal structure, losing blue color, losing blue color and regain blue color on adding water. हे सगळे काय आहे, these are all physical changes. ते सगळे कसले चेंजेस आहेत, फिजिकल चेंजेस. आता हाच एक्सपेरिमेंट कशाबरोबर करायला सांगितला आहे, फेरस सल्फेट त्याचबरोबर सोडियम कार्बोनेट हे काय आहेत तर एमॉर्फस क्रिस्टलाइन वॉटर प्रेझेंट असलेले काय आहे ते सॉल्ट्स आहेत. फेरस सल्फेटमध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, 7 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. कॉपर सल्फेटमध्ये किती आहेत वॉटर मॉलिक्युल प्रेझेंट, 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे आता फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, सोडियम कार्बोनेट, आता हे कसले कंपाऊंड्स आहेत, आयोनिक कंपाऊंड्स. ते कसले कंपाऊंड्स आहेत, सगळे आयोनिक कंपाऊंड्स. आणि आयोनिक कंपाऊंड्समध्ये क्रिस्टलाइन फॉर्म किंवा त्या कंपाऊंडमध्ये जो फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्या वॉटरला काय म्हटलेलं आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग आयोनिक कंपाऊंड्स, त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये काय असणार आहे, फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स हे प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळं एक अरेंजमेंट त्या क्रिस्टलला मिळते. म्हणून त्या वॉटरला काय म्हटलेलं आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे काय असणार आहे, इथं तुम्हाला ॲलमसाठी विचारलेलं आहे. आता अजूनही एक तुम्हाला फेरस सल्फेट, सोडियम कार्बोनेट हे दोन्हीसुद्धा काय आहेत, these are crystalline ionic compounds which are in crystalline form. म्हणजेच त्यांच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट आहे. आता फेरस सल्फेट जो आहे त्या फेरस सल्फेटला सुद्धा जर आपण हीट केलं तर त्याच्यामधला वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होणार आहेत आणि जो काही फेरस सल्फेट राहणार आहे, रेसिड्यू राहणार आहे, त्याला रेड कलर मिळणार आहे. आता तुम्हाला इथं फेरस सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, FeSO4.7H2O. म्हणजे फेरस सल्फेटमध्ये 7 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. त्याला ग्रीन विट्रॉल म्हटलं आहे. फेरस सल्फेटला कलर काय असतो, पेल ग्रीन कलर असतो. त्यावेळे फेरस सल्फेटला जर आपण हीट केलं टेस्ट ट्यूबमध्ये, जसं कॉपर सल्फेटला इथं हीट केलं त्यावेळेस तो पेल ग्रीन कलर डिसॅपियर होणार आहे आणि रेडिश रेसिड्यू त्या टेस्ट ट्यूबमध्ये जो काही रेसिड्यू राहणार आहे त्याला कलर कोणता असणार आहे, रेडिश कलर असणार आहे. त्याच्यानंतर वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. आता सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे, Na2CO3 आणि त्याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, 10 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट इथं दिलेलं आहे, इव्हॅपरेटिंग डिश, बेन्सन बर्नर, ट्रायपॉड स्टँड, वायर गॉज हा एक्सपेरिमेंट. आणि त्याच्यामध्ये केमिकल कोणतं घेतलेलं आहे, ॲलम. मग टेक सम स्मॉल स्टोन ऑफ ॲलम इन इव्हॅपरेटिंग डिशमध्ये ॲलम घ्यायचं आहे आणि कीप द डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बर्नरच्या साह्यानं डिशवरती ठेवलेला
काय करायचं आहे, ॲलमला हीट करायचं आहे. आता ॲलमला हीट केल्यानंतर डिड यू सी, आता काय दिसणार आहे, हे हीट केल्यावरती ॲलमला ज्या वेळेला आपण हीट करतो त्यावेळेस ॲलममध्ये सुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट असणार आहे. ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे. इट लुजेस वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि त्या ॲलमपासून एक सोलन पार्ट तयार होणार आहे, ती फुगणार आहे आणि एक सोलन मास तयार होणार आहे. व्हाईट सोलन फॉर्म तयार होणार आहे आणि तो हलका, म्हणजेच त्या ॲलमपासून काय बनणार आहे, लाही, तुरटीची लाही. ॲलम म्हणजे तुरटीची लाही तयार होणार आहे आणि ती तुरटी काय होणार आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट झाल्यावरती ती सोलन म्हणजे फुगणार आहे. आणखीन तो जो तयार होणारा अनहायड्रस ॲलम जे आहे, अनहायड्रस का म्हटलं आहे, कारण त्याच्यामधले वॉटर मॉलिक्युल्स हे काय होणार आहेत, इव्हॅपरेट होऊन जाणार आहेत आणि तयार होणारा जो सबस्टन्स आहे त्याला म्हटलेला आहे पफ्ड ॲलम. काय म्हटलेलं आहे त्याला, पफ्ड ॲलम किंवा बर्न्ट ॲलम त्याला म्हटलेलं आहे. आता पफ्ड ॲलम म्हणजे फुगलेली जी लाही आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, पफ्ड ॲलम म्हणजेच बर्न्ट ॲलम त्याला म्हटलं जातं. मग आता इथं तुम्हाला काय दिलेले आहेत, असे आयोनिक कंपाऊंड्स हॅविंग क्रिस्टलाइन फॉर्म. आता हा क्रिस्टलाइन फॉर्म त्यांना कशामुळं असणार आहे, तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या वॉटर मॉलिक्युल्समुळं असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते आहेत दिलेले एक्झाम्पल्स, क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉल, त्याचा फॉर्म्युला आहे CuSO4.5H2O. फॉर्म्युला लिहिताना इथं या दोघांच्यामध्ये डॉट हा असला पाहिजे. क्रिस्टलाइन फेरस सल्फेट त्याला काय म्हटलेलं आहे, ग्रीन विट्रॉल. आणखीन फॉर्म्युला काय आहे, FeSO4.7H2O. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा Na2CO3.10H2O. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन ॲलम, त्याचा फॉर्म्युला आहे K2SO4.Al2SO4 thrice.24H2O. ॲलममध्ये हा काय आहे, 24 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहेत किंवा वॉटर मॉलिक्युल्स किती आहेत, 24 आहेत. सो वॉशिंग सोडामध्ये किती आहेत, म्हणजे सोडियम कार्बोनेटमध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स आहेत, फेरस सल्फेटमध्ये 7 वॉटर मॉलिक्युल्स आहेत, क्रिस्टल ब्ल्यू विट्रॉल किंवा कॉपर सल्फेटमध्ये 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. आयोनिक कंपाऊंड्स हे काय आहेत, क्रिस्टलाइन, त्यांना एक आकार असणार आहे, क्रिस्टलाइन इन नेचर. दीज क्रिस्टल्स आर फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ डेफिनाईट अरेंजमेंट ऑफ आयन्स. ते क्रिस्टल्सला आयन्सची डेफिनेट अरेंजमेंट होणार आहे आणि क्रिस्टलाइन फॉर्म मिळणार आहे. इन द क्रिस्टल्स ऑफ सम कंपाऊंड्स वॉटर मॉलिक्युल्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन धिस अरेंजमेंट. आता आयोनिक कंपाऊंड, सोडियम क्लोराईड जर बघितलं तुम्ही, तर सोडियम क्लोराईड जे घरामध्ये आपण मीठ घेतो त्यालासुद्धा क्रिस्टलाइन फॉर्म आहे. मग पण काही आयोनिक कंपाऊंड्समध्ये त्या क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये कोण इन्क्लूड झालेलं आहे, वॉटर मॉलिक्युल्स आर इन्क्लुडेड इन धिस अरेंजमेंट. म्हणजे इन सम क्रिस्टल्स ऑफ ionic compounds water molecules are also included in this arrangement and this is called water of crystallization. The water of crystallization is present in a definite proportion of the chemical formula of the compound and it is indicated in the chemical formula as shown. तो दाखवताना कसं दाखवलेला आहे, डॉट देऊन पुढे किती वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते लिहायचं आहे. म्हणजेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन त्याची डेफिनेशन काय येणार आहे, तर द फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द आयोनिक कंपाऊंड. फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द आयोनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत, विच आर इन्क्लुडेड इन द क्रिस्टलाइन अरेंजमेंट. त्याच्यामुळं काय होणार आहेत, क्रिस्टलाइन अरेंजमेंटमध्ये वॉटर मॉलिक्युल्स इन्क्लूड आहेत आणि त्या वॉटर मॉलिक्युल्सला काय म्हटलेलं आहे, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग काय डेफिनेशन लिहिणार आहात, तर द आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. दीज क्रिस्टल्स आर फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ डेफिनाईट अरेंजमेंट ऑफ आयन्स आणि इन द crystals of some compound water molecules are also included in this arrangement. कोणत्या अरेंजमेंटमध्ये,
तर जी काही आयन्सची अरेंजमेंट आहे त्याच्यामुळे जो क्रिस्टल फॉर्म त्याला मिळणार आहे त्या अरेंजमेंटमध्ये आयन्सबरोबर कोण इन्क्लूड आहे तर वॉटर मॉलिक्यूलसुद्धा इन्क्लूड असेल तर त्या वॉटरला काय म्हटलेलं आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजेच द फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स which are included in the arrangement, fixed number of water molecules which are included in the crystalline form of the ionic compound are called as, this water is called as वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याला काय म्हटलं आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि ते डेफिनाईट प्रपोर्शनमध्ये असणार आहे. कॉपर सल्फेटमध्ये 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, फेरस सल्फेटमध्ये 7 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, सोडियम कार्बोनेटमध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत आणि ॲलममध्ये 24 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक कॉलम दिला माहिती दिलेली आहे. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आर पार्ट ऑफ इंटरनल अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टल ऑन हीटिंग ऑर जस्ट बाय कीपिंग द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता इथं फेरस सल्फेटला आपण हीट केलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे, कॉपर सल्फेटला हीट केलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे, ॲलमलासुद्धा हीट केलं तरी वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होणार आहे. पण सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा त्याला हीट न करता तो नुसता एक्सपोज जरी झाला लाईटमध्ये, एअरला एक्सपोज झाला, उघडा राहिला गेला म्हणून साबण तो धुण्याचा सोडा जो असतो जर उघडा राहिला तर तो काय होणार आहे त्याच्यामधलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट होऊन जाणार आहे. ऑन हीटिंग ऑर जस्ट बाय कीपिंग, त्यांना एक्सपोज जरी केलं नुसतं उघडं ठेवलं गेलं तरीसुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज लॉस्ट अँड द क्रिस्टलाइन शेप दॅट पार्ट इज लॉस्ट. आणि क्रिस्टलाइन शेप वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इव्हॅपरेट निघून गेल्यानंतर त्याचा क्रिस्टलाइन फॉर्मसुद्धा काय होणार आहे लॉस होणार आहे आणि अनहायड्रस पावडर फॉर्म त्याला मिळणार आहे. मग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन याच्यामध्ये व्हॉट हॅपन्स व्हॅन कॉपर सल्फेट इज हीटेड, त्याच्यानंतर व्हॉट हॅपन्स व्हॅन ॲलम इज हीटेड, हे याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा डिफाईन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, गिव एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड्स किंवा गिव एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स हॅविंग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्यावेळेस हे कंपाऊंड्सचे नेम्स लिहायचे आहेत.